जय हिंद मित्रांनो आज व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आता येणाऱ्या भरतीसाठी आपण सुसज्ज होत आहोत। ऊन पाऊस वारा या कुठल्याच गोष्टीला आपण घाबरत नाही आहे, म्हणूनच आपल्याला जवान म्हटलं जातं। तर येणारी जी पोलीस भरती आहे ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि कमीत कमी 10 ते 12 हजार प्लस जागा येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की गेल्या वर्षीपेक्षा मोठी भरती आहे, कारण कुंभमेळा देखील आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की फॉर्म सुटल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करू किंवा फॉर्म आल्यानंतरच आम्हाला कळेल की भरती आहे की नाही। तर मित्रांनो, भरती ही 100% लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की ह्या भरतीला आपल्याला व्हायचंच आहे। जिथे जवळची अकॅडमी असेल तिकडे तुम्ही लागू शकता। म्हणजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल, कुठल्याही एरियामध्ये असाल तर तिथे अकॅडमी ही असतेच। पण गाफील राहू नका, मी स्वतः करेन, माझ्याकडे अनुभव आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर अनुभव असता आणि स्वतः करायला येत असताना तर एक गोष्ट लक्षात घ्या, अर्जुनाला देखील श्रीकृष्णाची गरज पडली नसती। ही गोष्ट लक्षात घ्या। अर्जुन चांगला धनुर्धारी होता, परंतु त्यालासुद्धा श्रीकृष्णाची गरज पडली। तर असेच श्रीकृष्ण शोधा। अकॅडमीवाल्यांचा विषय तुमच्या मनात जर गैरसमज होत असेल की ते आपल्याला लुटतात, ते लोक आपल्याला त्रास देतात किंवा पैसे घेतात आणि होत नाहीत, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जे पैसे घेतात याचं कारण बेसिकली असं असतं की कुठल्याही गोष्टीला नॉर्मल तुम्ही डॉक्टरकडे गेलात तरी पैसे लागतात, त्यांनासुद्धा पोट आहे। पण ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की अकॅडमीवाल्यांविषयी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा विचार करून बोलायचं। कारण असं आहे की प्रत्येक गुरु हा आपल्या विद्यार्थ्याला 100% देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपल्या काही छोट्याशा चुकांमुळे आपण भरतीमध्ये 2 ते 5 मार्कासाठी किंवा 10 मार्कासाठी राहतो। आणि एक हे सांगतो मी तुम्हाला कळकळीने की तुम्ही स्वतः डेडिकेशन द्या। तुम्ही स्वतः आपल्या मास्तरांना किंवा शिक्षकांना विचारा की काय आहे, काय नाही आहे, काय चुका आहेत, माझं कसं चांगलं होईल, माझा ग्राउंड कसा चांगला होईल किंवा माझी लेखी कशी चांगली होईल। कारण जेवढी मेहनत तुम्ही ग्राउंडला घेत आहात तर ग्राउंड ह्यावर्षी 43चं तुमचं आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे। आणि बेसिकली तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त लेखी देखील चांगलीच आली पाहिजे, कारण की नुसतं ग्राउंड करून मी पोलीस होईन हे होणार नाही। लेखी देखील तुमची 87 ते 92च्या मध्ये असली पाहिजे। त्याच्यासाठी कमीत कमी मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी देतो, त्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही 70 ते 80 पेपर सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील। नाहीतर मग जर का तेवढंच करत बसलात की बाबा मी ग्राउंड करतोय, यस माझा ग्राउंड 43 आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं ग्राउंड केलं आणि लेखीला जर तुम्हाला 70 आले तर काहीही फायदा नाही आहे, कारण आपण मुंबई पोलीस होणार नाही।